शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण गारपिटीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नुकसानी झालेलं आहे आणि आता बऱ्याच प्लॉटांना आपण 2 दिवसापासून त्या ठिकाणी व्हिजिट पण त्या ठिकाणी दिलेले आहे. बरेच शेतकरी अडचणींचा सामना या ठिकाणी करतायत. आज जर बघितलं, आजही आम्ही कालचा असेल सकाळी असेल तुमचा निफाडचा एरिया असेल किंवा शिवडीमधील एरिया असेल जिथे आपल्याकडे बरेचसे प्लॉट बुकिंग आहेत, जेणेकरून 300-400 एकरवरती आपलं त्या ठिकाणी कामकाज आहे. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात परिस्थिती बघितली किंवा ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी गेलो अक्षरशः बघवत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली. परंतु अशा परिस्थितीमधून आपल्याला परत उभं राहणं सुद्धा गरजेचं राहील. त्यानंतर जे प्लॉट आता प्रॉब्लेमॅटिक झालेले त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेजेस वेगळ्या पण आहेत. काही ठिकाणी तुमच्या पोगा स्टेजेसला पण बागा आहेत, काही ठिकाणी तुमच्या दोडा अवस्थेत असतील, परंतु काही ठिकाणी थिनिंग झालेली असेल, कोणाच्या शेटिंगला असतील. अशा बऱ्याचशा वेगळ्या स्टेजला त्या ठिकाणी प्लॉट आहेत आणि प्रत्येक स्टेजला आपण कामकाज करत असताना वेगळी पद्धत कशा पद्धतीने करू शकतो आणि आपल्याला परत आपण त्या प्लॉटमध्ये पुन्हा आपल्याला कशा पद्धतीने चांगलं नियोजन कसं करता येईल. राहिलेला कमीत कमी तुमच्या 50% नुकसानी जरी झालेले असतील, आज शिवडीच्या असतील, उगावच्या असतील, निफाडच्या असतील, जे शेतकरी व्हिडिओ ऐकत असतील आणि प्रत्येकाने याची नोंद घ्या. मी प्रत्येकाला आपल्याकडून SMS गेलेले, प्रत्येकाला फवारण्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु परत एकदा तुम्हाला नक्की मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर आपल्याकडे तुम्हाला कालच्या फवारणीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला संचार 40 200 लिटरसाठी 500 ml आणि फंगी स्टॉक तुम्हाला 200 लिटरला 400 ग्राम या प्रमाणात एक फवारणी आपण त्या ठिकाणी करून घेतलेली. त्यानंतर दुसरी फवारणी करत असताना आपल्याला चारकोल, लक्षात घ्या, चारकोल आपल्याला त्या ठिकाणी 200 लिटरला 500 ml, त्याच्यामध्ये तुम्हाला बॅसिलस 200 लिटरला 500 ml या प्रमाणात एक दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. आता या स्टेजला आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की आम्हाला त्या ठिकाणी बोर्डोची फवारणी करायची किंवा कॉपरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करायची. परंतु लक्षात घ्या, कॉपरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी असेल, बोर्डोची फवारणी असेल, ही फवारणी रफनेस फवारणी शक्यतो टाळून घ्या. याचं कारण असं आहे की आपल्या ज्या पानांची आता कार्यक्षमता आहे, ज्यावेळेस आपण कॉपर बोर्डयुक्त फवारण्या त्या ठिकाणी करतो त्यावेळेस हे पर्णछिद्र जे पानांना असतात ते त्या ठिकाणी लॉक होतात आणि आपल्याला पानांचं कार्य शेवटपर्यंत चालू ठेवायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बोर्डोची फवारणी घेत असतो, परंतु तत्पूर्वी तुम्ही बोर्डोची फवारणी न घेता त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीच्या ज्या रेग्युलर फवारण्या त्या फवारण्या आपण त्या ठिकाणी घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्यानुसार संचार 40 फंगी स्टॉक ही एक फवारणी योग्य राहील. त्यानंतर चारकोल फंगी स्टॉक किंवा चारकोल बॅसिलस ही एक फवारणी योग्य राहील. त्यानंतर सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर लक्षात घ्या, सूर्यप्रकाश ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस आपल्याला प्रत्येक स्टेजेसला आपल्याला ॲमिस्टार, लक्षात घ्या, ॲमिस्टार 200 लिटरला 100 ml, स्कोर 100 ml ही फवारणी आपल्यासाठी महत्त्वाची राहील. किंवा डिटेक्शनच्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी कस्टोडियाची पण एक फवारणी करू शकता. कस्टोडिया तुम्ही एकरी 500 ml, 400 ते 500 ml पर्यंत तुम्ही ही जर फवारणी काढून घेतली तर आपल्याला डाऊनीचा प्रादुर्भाव, जखमांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर पुढच्या स्टेजेसला जाऊन आपल्याला परत पानांचं कार्य परत चालू करायचं आहे. जेणेकरून पानांची कार्यक्षमता चालू झाली तर आपल्याला घडांची जी साईज म्हणतो आपण ती साईज पूर्ववत त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होईल. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एक फवारणी त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम, लक्षात घ्या, कॅल्शियम घ्यायचं आहे तुम्हाला 500 ml CKS कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम आणि त्याच्यामध्ये ग्रोसीड 200 लिटरला 500 ml ही फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील. फक्त लक्षात घ्या, स्टेजेस बघून आपल्याला या फवारण्या करून घ्यायच्या आहे. तुम्हाला प्रत्येक प्लॉटला मी आज एवढ्या एरियामध्ये पूर्ण फिरलो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम, अक्षरशः प्लॉटमध्ये जाऊन व्हिडिओ काढण्याची परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी नव्हती आणि कुठल्या अशा परिस्थितीमध्ये आपण व्हिडिओ काढणं सुद्धा त्या ठिकाणी मला चुकीचं वाटत होतं. परंतु मी आज घरच्या प्लॉटमध्ये उभा राहून तुमच्यासाठी व्हिडिओ देतोय. पण ही शेतकऱ्यांनी आपली मनस्थिती थोडी सावरून आपण याच्यातून बाहेर कसं निघता येईल याच्यासाठी आपण नक्की त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर ज्या ठिकाणी गारांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे त्या ठिकाणी आपण ड्रीपमधून साधारणतः अर्धा ते 1 तास विहिरीचं पाणी देऊन घेणं गरजेचं राहील. हे लक्षात घ्या, कारण जे गारांचं पाणी आपल्या पांढऱ्या मुळांभोवती साचलेलं आहे किंवा गेलेलं आहे ते पाणी आपल्याला दूर गेलं पाहिजे, जेणेकरून पांढरी मुळे आपल्याला पुरवत आणि कार्यरत चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला हे कामकाज करून घेणं फार महत्त्वाचं राहील. अर्धा ते 1 तास प्रत्येक प्लॉटला, प्रत्येक स्टेजेसला आपल्याला त्या ठिकाणी पाणी देऊन घ्यायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला डोसेस देणं गरजेचे राहतील. त्याच्यामध्ये आपल्याला डोस देत असताना आपल्याला मुळी चालू ठेवणं गरजेची, जेणेकरून कॅल्शियमचं वहन आपल्या झाडामध्ये चांगल्या पद्धतीचं राहील आणि पाण्याच्या कार्यक्षमतेबरोबर कॅल्शियमचं वहन जर चांगलं राहिलं तर तुम्हाला झाडामध्ये पुरवत आणि पूर्ण परिस्थिती व्यवस्थित होऊन आपल्याला पुन्हा झाडाचं कार्य व्यवस्थित चालू होईल. याच्यासाठी
आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुमच्या थिनिंग झालेल्या आहे, पूर्ण काडी आळण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हायड्रोस्पीड लक्षात घ्या 2 ते 3 किलो हायड्रोस्पीड एकरी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी 5 लिटर हा डोस आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहील. हा डोस आपण जर देऊन घेतला तर कुठली अडचण येणार नाही. तुम्ही टोनर प्लस ऐवजी नाईस जेलचा वापर करू शकता. फ्रूट ड्रिप एकरी 2 लिटर वापरू शकता. या पद्धतीने जर तुम्ही मुळी व्यवस्थित कार्यरत ठेवली तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. ज्या ठिकाणी बऱ्याच आता शेतकऱ्यांकडे मी व्हिजिट केल्या, बऱ्याच शेतकऱ्यांनी थिनिंगला सुरुवात केली. आता लक्षात घ्या, थिनिंग असतील तर पावसाचं वातावरण अजून असेल किंवा नसेल, परंतु 2 दिवस आपल्याकडे सूर्यप्रकाश नाही आहे. जोपर्यंत सूर्यप्रकाश चांगला 2 दिवस पडत नाही तोपर्यंत थिनिंग वगैरे करू नका, जेणेकरून त्या मण्यांवरती जे चट्टे पडलेले किंवा ज्या ठिकाणी जखमा झालेले आहे त्या जखमा पूर्ण आपल्या लक्षात येऊन जातील आणि त्याच्यानंतर ते मणी आपल्याला कटिंग करून काढता येतील. कुठलाही आपल्याला डबल त्या ठिकाणी वारंवार वेगळं काम करण्याची गरज पडणार नाही. या पद्धतीने जर कामकाज केलं तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. हे दोन्ही तिन्ही मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी फार महत्त्वाचे राहतील. आणि सूर्यप्रकाश असताना आंतरप्रवाही बुरशीनाशक नक्की देऊन घेणं गरजेचं राहील. त्यानंतर बऱ्याच स्टेजेसला तुमच्या दोडा अवस्था असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 35% मेटालॅक्झिल लक्षात घ्या, 35% मेटालॅक्झिल आपल्याला 200 लिटरला 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये तुम्ही वेलफ्रेश 200 लिटरला 200 ग्रॅम ही एक फवारणी जर काढून घेतली तरी आपल्याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. या फवारण्या अत्यंत महत्त्वाच्या राहतील. पानांची कार्यक्षमता महत्त्वाची राहील. फक्त रफनेस फवारण्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या नाही हे लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही रफनेस फवारण्या घेतल्या तर आपल्याला नक्कीच प्रॉब्लेम त्या ठिकाणी पुढे जाऊन तयार होणार हे लक्षात घ्या. आणि यानुसार जर कामकाज केलं तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. नियोजनबद्ध कामकाज करा. नक्कीच आपण सर्व द्राक्ष बागायतदार ज्यांच्या नुकसानी झाले असतील ते सर्व द्राक्ष बागायतदार याच्यातून बाहेर नक्कीच निघतील. आणि आम्ही सर्व सपोर्टला तुमच्या पाठीमागे आहोत. आम्ही तुमच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे येऊन व्हिजिट या ठिकाणी दिलेलं आहे. आणि प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती बघून तुम्हाला सोल्युशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. कुणी घाबरून जाऊ नका. नक्कीच आपण याच्यापूर्वी असे बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्यापूर्वी आलेले आहे आणि आपण त्याच्यातून तोंड देऊन आपण बाहेर पण निघालेलो आहे. आणि याही वेळेस आपल्याला नक्कीच बाहेर निघायचं आपल्याला शक्ती मिळेल. परंतु लक्षात घ्या की कुणी खचून जाऊ नका आणि कामकाज व्यवस्थित करा. कुठली अडचण येणार नाही. नक्कीच कोणाच्या अडचणी असतील नक्कीच अजूनही कॉल करा. तुम्हाला आपल्याकडून प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्याकडे प्रत्येक फवारणीचं नियोजन आपण तुमच्याकडे नक्की देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच पद्धतीचे नवीन व्हिडिओ कोणाच्या अडचणी पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.